मुंबई आणि ठाण्यामध्ये ढगांच्या गडगडाटात पावसाला सुरुवात झालेली आहे। मुंबई ठाण्याला आज अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे ठाणे आणि मुंबईमध्ये जोरदार पावसाची आज शक्यता आहे। अनेक ठिकाणी सकाळपासून पाऊस बरसण्यास सुरुवात झालेली आहे। मुंबई आणि ठाण्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। ढगांच्या गडगडाटात पावसाला सुरुवात देखील सकाळपासून झालेली आहे। नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन देखील हवामान विभागानं केलेलं आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर मुंबई आणि ठाण्याच्या काही परिसरामध्ये सकाळपासूनच जोरदार पावसानं हजेरी लावलेली आहे। एकंदरीत आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेला होता आणि त्यानुसार सकाळपासूनच पावसाला सुरुवात झालेली आहे। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश थोरात यांच्याकडून। गणेश, आपण पाहतोय तुम्ही स्वतः बाहेर आहात आणि सध्या पाऊस सुद्धा सुरू झालेला आहे। सध्याची काय परिस्थिती दिसतेय, सविस्तर अपडेट। नक्कीच आपण पाहायला गेलं तर सकाळपासून मोठ्या प्रमाणात पाऊस ठाण्यामध्ये पडताना पाहायला मिळतं आणि सध्या ठाण्यातील वंदना बस डेपो या ठिकाणी एसटी डेपोच्या बाहेर मोठ्या प्रमाणात सखोल भागात पाणी साचलेलं आहे आणि काही गाड्या देखील अडकलेल्या आहेत। या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने सक्षम पंप लावण्यात आलेला आहे आणि पाणीचा निचरा करण्याचं काम या ठिकाणी केलं जाते। मात्र मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे अनेक गाड्या जे वाहनं जे ते बंद पडून या ठिकाणी आता उभे आहेत। पाहायला गेलं तर मुसळधार आणि अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती। त्यानुसार अंदाजे सकाळपासूनच ठाण्यामध्ये मोठा पाऊस पडताना आपल्याला चित्र पाहायला ढगाळ वातावरण आहे। सध्या मध्य रेल्वे असेल, महामार्गावरती कुठल्याही पद्धतीने या ठिकाणी महामार्गावरती असेल या मध्य रेल्वेवरती रेल्वेवरती परिणाम जाणवत नाही। मात्र सध्या तरी आता मोठा पाऊस पडल्यामुळे अनेक सखोल भागात पाणी साचले आणि सखोल भागात पाणी साचल्यामुळे वाहनधारकांना वाहनं काढताना या ठिकाणी मोठा अडथळा निर्माण होत आहेत। काही वाहनं जे रिक्षा असतील, दुचाकी देखील अनेक या सखोल भागात वंदना एसटी डेपोच्या बाहेर अडकताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे नक्कीच सकाळची वेळ आणि चाकरमानी असेल, नोकरदार वर्ग असतील, या ठिकाणी कामावरती जाण्याची वेळ झालेली आहे आणि त्यानुसार आता सकाळच्या या परीला मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असताना या नोकरदार वर्गांना कामावरती आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तर मुंबईमध्ये सेना भवनाच्या परिसरामध्ये निवृत्ती सध्या उपस्थित आहे। निवृत्ती, आपण पाहतोय ठाणे आणि मुंबईला आज अलर्ट देण्यात आलेला आहे। अनेक ठिकाणी पावसाचं पाणी सुद्धा साचण्यास सुरुवात झालेली आहे। त्या ठिकाणची काय परिस्थिती, काय अपडेट? नक्कीच आपण पाहतोय की गेले 2 आठवडे मुंबई वगळता इतर महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। परंतु आज आणि पुढील 2 दिवस मुंबईमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाच्या वतीनं वर्तवण्यात आलेला आहे आणि त्यानुसार पहाटेपासूनच मुंबईमध्ये रिमझिम पावसानं हजेरी लावलेली आहे आणि संपूर्ण मुंबईची आत्ताची जर आपण परिस्थिती पाहिली तर 7:30 वाजून गेल्यानंतर देखील मुंबईमध्ये अजून देखील काळोख असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि ढगाळ वातावरण जे आहे ते ढगाळ वातावरण देखील असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। सध्या तरी पहाटेपासूनच रिमझिम पाऊस पडत असल्यामुळे कुठेही पाणी साचलेलं नाही। सकल भागांची परिस्थिती आपण जर पाहिली तर सकल भागांमध्ये अजून देखील कुठेही पाणी साचलेलं नाही, कारण की पहाटेपासूनच रिमझिम पाऊस पडतोय आणि संपूर्ण मुंबईमध्ये जे आहे ते ढगाळ सदृश परिस्थिती जी आहे ते निर्माण झालेली आहे। सध्या वाहतूक व्यवस्था देखील सुरळीत आहे, परंतु आज आणि पुढील 2 दिवस मुंबईमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाच्या वतीनं वर्तवण्यात आलेला आहे। मागचे 2 आठवडे आपण जर पाहिले तर मुंबईमध्ये रिमझिम पावसानं जे आहे ते हजेरी लावली होती, परंतु आता मुंबईला 2 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। सध्या आपण निवृत्ती आणि गणेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी।